निवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगले हे आपल्या परिवारासोबत धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये करवंद गावात राहत होते. त्यांच्या परिवारात त्यांची बायको व मुले होती. किरण यांचा त्यांच्या मुलीमध्ये खूप जास्त जीव होता. तिने चांगलं शिकावं, मोठं होऊन डॉक्टर व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि तृप्ती देखील अभ्यासात तितकीच हुशार होती. म्हणून चांगल्या मार्कांनी ती पास झाली. तिच्या बापाला खूप आनंद झाला. तिच्या ॲडमिशनसाठी तिचा बाप रोज चौकशीसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये फिरत होता. तेव्हाच किरणने वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आपली मुलगी तृप्तीचे पुण्यातील DY पाटील कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. इथपर्यंत सगळं काही ठीक सुरू होतं. तृप्ती तिथेच हॉस्टेलमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करत होती. तेव्हाच तिच्याच ओळखीतील, तिच्याच नात्यातील अविनाश ईश्वर वाघ हा तिला भेटला. घरापासून दूर राहिल्यामुळे कुणीतरी आपल्या नात्यातलं भेटल्यामुळे तृप्तीला खूप आनंद झाला. अविनाश हा पुण्याच्या कोथरूड भागात राहत होता आणि एका कंपनीमध्ये जॉब करत होता. त्या भेटीनंतर अविनाश आणि तृप्ती यांच्यामध्ये संपर्क जास्तच वाढला आणि त्यातून दोघेही प्रेमाच्या बंधनात अडकले. परंतु तृप्ती अविनाशच्या प्रेमात पडण्याआधी विसरली होती की आपल्या परिवाराचं आणि अविनाशच्या परिवाराचं आपापसात पटत नाही. पण कुटुंबाचा वाद असला तरी अविनाश हा आमच्या नात्यातीलच असल्याने माझे वडील आपल्या विवाहाला मान्यता नक्कीच देतील असा तृप्तीचा गाढ विश्वास होता. त्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध असे सुरू होते आणि एक दिवस अचानकच मुलगी तृप्तीने आपण अविनाशवर प्रेम करतो आणि मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे असं वडील किरण यांना सांगितलं. तेव्हा वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आपली मुलगी तृप्तीला समजावून सांगितलं, आपलं आणि अविनाशच्या कुटुंबाचं अजिबात जमणार नाही. आपलं वैर तू विसरली का? त्यातले त्यात तृप्ती तुझं MBBSचं शिक्षण सुरू आहे. तुझ्यासाठी मी इतके पैसे खर्च करून तुझं ॲडमिशन मोठ्या कॉलेजमध्ये करून दिलं. तू चांगली डॉक्टर होणार आहे आणि तुझ्या तुलनेत तो अविनाश काही शिकलेला नाही. 13वी-14वीतच त्याचं शिक्षण झालेलं असेल आणि तू त्या मुलाशी लग्न करशील जो तुला भविष्यात हॉस्पिटलसुद्धा बांधून देऊ शकणार नाही. मला अजिबात तुझा हा निर्णय मान्य नाही. तृप्तीचे वडील किरण मांगले यांनी मुलीच्या लग्नाला कडाडून विरोध केला आणि तू तुझ्या शिक्षणावर लक्ष दे असं तिला समजावून सांगितलं. मात्र तृप्ती प्रेमात सगळं काही विसरून लग्न करेल तर अविनाश सोबतच असं तिने मनाशी पक्क ठरवलं होतं. त्यामुळे वडिलांचा विरोध जुगारून एका वर्षापूर्वी तृप्तीने अविनाशसोबत पळून जाऊन पुण्यात लग्न करून घेतलं. ही गोष्ट जेव्हा बापाच्या कानावर पडली तेव्हा त्या बापाच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. कुठे आपण आपल्या मुलीचे डॉक्टर होण्याचं स्वप्न बघत होतो, कुठे आपल्याला तिच्यासाठी डॉक्टरचा मुलगा शोधायचा होता, तिचं लग्न मोठ्या घरात लावून द्यायचं होतं आणि आज मुलीनं आपली सगळी स्वप्न तोडली. नात्यातल्याच कमी शिकलेल्या मुलाशी तिनं लग्न करून घेतलं. आपण किती लाडाकोडात मुलीला वाढवलं होतं, तिची सगळी स्वप्न पूर्ण केली होती आणि आज त्याच मुलीने आपली मान शर्मिंदा केली. आपला सगळा अहंकार तोडला. आता आपल्याला समाजात, आपल्या लोकांमध्ये ताटामाटाने कधी चालता येणार नाही. ज्या मुलीबद्दल 4 चौघांमध्ये अभिमानाने सांगत होतो की माझी मुलगी डॉक्टरकीचं शिक्षण करत आहे, ती दुसऱ्या मुलींसारखी वाईट कामे करणार नाही. तिच्या बापाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर नक्की येईल. ती माझ्या शब्दाच्या बाहेर कधी जाणार नाही. पण आज त्या 4 चौघांमध्ये मी कोणत्या तोंडाने बोलणार? कारण माझ्या मुलीने तर माझा अभिमानच तोडला. या बापाच्या मनात तृप्तीबद्दल आता भयंकर राग होता. लग्न केल्यानंतरही त्यांनी मुलीला समजावलं, आपल्या घरी परत बोलावलं. आपल्याकडून होईल तितके प्रयत्न त्यांनी मुलीसाठी केले. परंतु तृप्ती घरी यायला तयार नव्हती. कारण पुण्यातील कोथरूड परिसरात अविनाश वाघ आणि तृप्ती या दोघांचा संसार खूप आनंदात सुरू होता. तेव्हा तृप्तीला दिवस गेले. ती आईवडिलांकडे घरी आली. आता आपले आईवडील नक्कीच आपल्याला स्वीकारतील अशी तिची आशा होती. परंतु तिचं तेव्हा मिसकॅरेज झालं. तेव्हाही त्या बापाने मुलीला समजावलं, तू जे करत आहे ते योग्य नाही. तू त्या अविनाशला सोडून दे, तुझं शिक्षण पूर्ण कर आणि चांगली डॉक्टर बन.
मी तुझ्या सोबत आहे. परंतु तृप्तीने तेव्हाही बापाचं काही ऐकलं नाही आणि नवऱ्याच्या घरी परत आली. तेव्हा तृप्तीची सासू तिला म्हणू लागली, तुझा बाप म्हणत नसेल तर तू माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा, कशाला परत त्याच्या आयुष्यात आली. तेव्हा तृप्ती सासूला म्हणाली, आई मी तुमच्या मुलाशिवाय जगू शकणार नाही. मला पैसा श्रीमंती काहीच नको, मला फक्त अविनाश सोबत राहायचं आहे. असंच 1 वर्ष निघून गेलं. मुलीबद्दल आणि जावयाबद्दल गेल्या वर्षभरापासून किरण मांगले यांच्या डोक्यात राग होता आणि म्हणूनच पोटच्या मुलीला आणि जावयाला संपवण्याचा डाव त्याने आखला. मात्र तो बाप योग्य संधीची वाट पाहत होता. इकडे तृप्ती आणि अविनाश यांचा संसार सुखी आणि आनंदाने सुरू होता. तेव्हाच अविनाशच्या बहिणीचं लग्न जमलं म्हणून अविनाशने सुट्ट्या टाकून तो आपली बायको तृप्तीसोबत गावी घरी आला. तृप्तीला आता दुसऱ्यांदा दिवस गेले होते. तृप्ती 4 महिन्यांची गरोदर होती म्हणून अविनाश तिची खूप काळजी घेत होता. अविनाश वाघच्या बहिणीचा चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये लग्न होणार होतं. याच लग्नासाठी अविनाश आणि तृप्ती हे दोघेही पुण्यावरून चोपडा येथे आले होते. इकडे मुलगी तृप्ती व अविनाश हे दोघेही चोपडा येथे आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण मांगले यांना मिळाली आणि डोक्यात सुरू असणारा प्लॅन त्यांनी सत्यात उतरवायचं ठरवलं. घरी कुणाला काही न सांगता हा बाप किरण मुलगी व जावयाकडे निघाला. तेव्हा चोपडा येथील आंबेडकर नगर परिसरात अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता. बहिणीच्या हळदीच्या या कार्यक्रमात अविनाश व तृप्ती हे दोघेही आनंद साजरा करत होते. तृप्ती खूप खुश होती की अविनाश तिचा नवरा होता. 2 वर्षाच्या या प्रेमासाठी आयुष्यभर साथ देणाऱ्या बापाला त्याच्या प्रेमाला कदाचित ती विसरली होती. बाप किरण दुरून मुलीला बघून विचार करत होता. मुलगी तृप्ती जावई अविनाश सोबत बहिणीला हळद लावत होते. दोघे खूप आनंदी दिसत होते. तेव्हाच मुलीची नजर बाप किरण मांगले याच्यावर पडली आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद अजूनच जास्त खुलला. ती आनंदानेच बापाच्या समोर गेली. परंतु मुलीने केलेल्या विश्वासघाताचा राग किरण मांगले यांच्या डोक्यात होता. जेव्हा बाप किरण व तृप्ती हे समोरासमोर आले त्याचवेळी त्या बापाने मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याच्याकडील बंदुकीतून मुलगी तृप्तीवर गोळी झाडली. तो आवाज ऐकून तृप्तीला वाचवण्यासाठी अविनाश तिच्या समोर गेला. तेव्हा त्याच्यावरही त्या बापाने संतापून गोळी झाडली. 4 महिन्यांची गरोदर असणारी तृप्ती बापाने जवळून मारलेल्या गोळीमुळे जाग्यावरच मृत्युमुखी पडली. किरण मांगले हा CRPF मधील माजी पोलीस अधिकारी असल्याने त्याच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर होतं. ह्याच रिव्हॉल्वरने त्याने आपल्या मुलीचा जीव घेतला. अतिशय दुःखद म्हणजे मृत तृप्ती 4 महिन्यांची गरोदर होती. तिचा नवरा अविनाश देखील गोळी लागून जखमी झाला. त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आलं. त्याच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेनंतर नातेवाईकांनी अविनाशचा सासरा किरण मांगले यांना खूप मारहाण केली. तो बापही जखमी असून त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. मागे एकदा किरण मांगले यांनी आपल्या मुलीचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप देखील तृप्तीच्या सासूने केला आहे. ही एक ऑनर किलिंगची घटना आहे जी शनिवारी 26 एप्रिल 2025 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास चोपडा शहरात घडली आहे. तृप्ती अविनाश वाघ वय 24 असे मृत मुलीचे नाव आहे, तर अविनाश ईश्वर वाघ वय 28 असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.